शेवटच्या क्षणापर्यंत सगळं जवळपास ठरलेलं होतं. उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार अशी चर्चाही सुरू होती. पण अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी अचानक चित्र बदललं आणि अंबादास दानवे यांचं नाव पुढे आलं. त्यानंतर काँग्रेस नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या आणि महाविकास आघाडीत तणाव निर्माण होतोय असं वाटत होतं. पण काही तासांतच पुन्हा एक मोठा ट्विस्ट आला आणि काँग्रेसनं भूमिका बदलली आणि दानवे यांनाच पाठिंबा जाहीर केला. मग नेमकं या सगळ्या घडामोडींमध्ये काय घडलं? हा फक्त निर्णय बदल होता की यामागे मोठं राजकीय गणित? जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. आता सगळ्या घडामोडींकडे पाहिलं तर एकच गोष्ट स्पष्ट दिसते की ही केवळ उमेदवारीची घोषणा नाहीये, तर अनेक स्तरावर चाललेलं राजकारण आहे. काही दिवसांपासून उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार अशी चर्चा होती. महाविकास आघाडीतील नेत्यांचीही तीच अपेक्षा होती, कारण सध्या ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. पण शेवटच्या क्षणी त्यांनी स्वतः मागे राहून अंबादास दानवे यांना संधी दिली. अंबादास दानवे यांची निवड आता का झाली हे समजून घेणं इथं महत्त्वाचं ठरतं. छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा पारंपरिक गड मानला जातो. औरंगाबादपासून छत्रपती संभाजीनगर पर्यंतच्या राजकीय प्रवासात या शहरानं शिवसेनेला मजबूत आधार दिला. पण एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर या गडात फूट पडली आणि उभाटाची स्थिती ही आव्हानात्मक झाली. अशा परिस्थितीत या भागातून एक मजबूत, आक्रमक आणि संघटनांशी जोडलेला चेहरा पुढे ठेवणं गरजेचं होतं. आणि अंबादास दानवे हे याच भागातून उभे राहिलेले आणि कार्यकर्त्यांमध्ये मजबूत पकड असलेले महत्त्वाचे नेते उभाटाचे आहेत. त्यामुळे त्यांना संधी देणं म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये उभाटा गट हा अजूनही सक्षम आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न मानला जातो. दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे विधान परिषदेतला त्यांचा आवाज. विरोधी पक्षात राहून सरकारला थेट भिडणारा, मुद्देसूद मांडणी करणारा नेता असणं आवश्यक होतं. आणि अंबादास दानवे यांनी याआधी विरोधी पक्ष नेते म्हणून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देणं म्हणजे केवळ राजकीय समतोल राखणं नाही, तर विधान परिषदेत प्रभावी उपस्थिती दाखवणं हे आहे. पण या निर्णयानंतर लगेच महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण होतोय असं चित्र दिसायला लागलं. काँग्रेसनं आधी स्पष्ट केलं होतं की उद्धव ठाकरे जर उमेदवार असतील तरच आम्ही उमेदवार देणार नाही, म्हणजे विरोध करणार नाही. पण दुसरं नाव आल्यानंतर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आणि स्वतंत्र उमेदवार देण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे काही काळासाठी महाविकास आघाडीत मतभेद उघडपणे दिसू लागले. हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्ली गाठली आणि काँग्रेस सुद्धा उमेदवार देणार अशा चर्चा सुरू झाल्या. अगदी काँग्रेस नेत्यांचे वक्तव्य सुद्धा तोच संकेत देत होते. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा बदल झाला. काँग्रेसनं यू टर्न घेत अंबादास दानवे यांनाच पाठिंबा देणार असल्याचं जाहीर सुद्धा केलं. हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत ही भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे काही तासांपूर्वी निर्माण झालेला हा तणाव कमी झाला आणि महाविकास आघाडी ही पुन्हा एकत्र दिसू लागली. आता या निर्णयाचा असा अर्थ निघतो की आघाडीत मतभेद असले तरी शेवटच्या क्षणी एकत्र राहणं ही सगळ्यांची राजकीय गरज आहे. काँग्रेसनं वेगळा उमेदवार दिला असता तर मतांचं विभाजन झालं असतं. ती होण्याची शक्यता देखील नक्कीच होती आणि त्याचा थेट फायदा सत्ताधाऱ्यांना झाला असता. त्यामुळे एकत्र राहणं हा व्यावहारिक निर्णय ठरला. दरम्यान दुसऱ्या बाजूला महायुतीनेही आपली तयारी पूर्ण केली आहे. भाजपने 6 उमेदवार जाहीर केले आहे. त्यात सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठाड यांचा समावेश आहे. तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर झालंय. तर शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू मैदानात उतरले आहे. तर अजित पवार गटाकडून धिशान सिद्दीकी उमेदवार आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ औपचारिक न राहता सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांची भूमिका महत्त्वाची ठरते, कारण आता ते केवळ एक ठाकरे गटाचे उमेदवार राहिलेले नाहीत, तर संपूर्ण महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयामागे आता एकत्रित राजकीय परीक्षा असणार आहे. मातोश्रीवर शेवटच्या क्षणी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर काही तासात बदललेली आघाडीची भूमिका, या दोन्ही गोष्टी आपण जर एकत्र पाहिल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णय किती वेगाने होतात याचं उत्तम उदाहरण इथेच मानावं लागेल. आता पुढे काय होतं हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. आता महाविकास आघाडी ही एकत्र आली असली तरी सुद्धा मतदानाच्या वेळी हे एकत्रित गणित किती टिकतं हेच हा सगळा निकाल ठरवणार आहे. अंबादास दानवे यांचा विजय हा फक्त एका उमेदवाराचा विजय असेल की महाविकास आघाडीच्या एकजुटीचा हे लवकरच स्पष्ट होईल. विशेष म्हणजे या सगळ्या उमेदवारांमध्ये अंबादास दानवे यांचा चांगलाच कस लागणार हे मात्र नक्की.
तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसचा हा यू टर्न राजकीय गणित ओळखून होता की विधान परिषदेत वेगळंच गणित आपल्याला बघायला मिळेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.